कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सावले दादा, आई बरोबर बोलतायत। आपण हाय त्या परिस्थितीत अप्पूवर उपचार नाही करू शकत। बाई, तुम्ही काळजी करू नका। मी शब्द देते की तुमच्या परवानगीशिवाय मी कुठे भी नाही जाणार। मी ती होऊच देणार नाही। वा, खूपच सुंदर। छान आहेत ना फोटो? मस्त। खूपच सुंदर आहेत आणि तुझे तर विशेष करून सुंदर आहेत, अर्थात नेहमीसारखेच। काय चाललंय तुमचं? मुलं बसलेत समोर। अरे बसू देत की, मोठी आहेत आता। हा, मी सुद्धा म्हणजे वाटत नसलो तरी। बर, सारंग सोहम आहेत कुठे? वंदा हाजिर है मॉम। या। तू एकटाच आलास? सारंग कुठे आहे? काय रे, एवढा का उशीर? ऑल ओके ना? हाँ, ऑल ओके। आम्ही दोघं एका मुलीला हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो कारण तिच्या पायाला लागलो होतं, म्हणून थोडा वेळ गेला। पण गरज काय हे सगळं करायची? आय मीन, ते आपलं काम नाहीये। आपण आपलं काम करायचं आणि सरळ घरी निघून यायचं। नाही, बरोबर आहे, पण त्या मुलीला अशा परिस्थितीमध्ये एकटीला सोडावं असं योग्य नाही वाटलं मला, म्हणून मी तिला आधी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, मग घरी सोडलं। आता सगळं क्लिअर आहे? हा हा, सॉर्टेड आहे एकदम। व्हेरी गुड। आता यातला कोणता फोटो फायनल करायचा ना तो सांगा। ऐश्वर्या सांगेल ना। अरे पण कसला फोटो सिलेक्ट करतोय आपण? मेंढवे फॅमिलीचा फॅमिली फोटो, यात सर्व मेंबर असतील ना, तो फोटो फ्रेम करून हॉलमध्ये लावायचा आहे, असा मोठा। अरे वा, आई हा फोटो छान आहे। हा, नाही, छानच आहे फोटो, पण जरासा अपूर्ण आहे, असं नाही वाटत? कुठे काय बाबा, अहो सगळेच तर आहेत ह्यात। नाही, सगळे आहेत, पण तरी काहीतरी मिसिंग आहे। सारंगसाठी बायको मी शोधणार। जी सुंदर तर असेलच, पण जगन्नाथजी असं म्हणालेत की सारंगची बायको घरी आल्यानंतर मेहेंदळ्यांच्या घरात पाळणा सुद्धा हलेल। आणि ज्याचा फैसला होईल रूपम कॉस्मेटिक्सच्या ब्युटी पेजंट पासून। आपली कंपनी एक खूप मोठं ब्युटी पेजंट ऑर्गनाइज करते। कम ऑन
पण गाईज आपल्याला या मार्केटिंगची गरज आहे आणि एक छान बूस्ट सुद्धा मिळेल. मॉम ते सगळं ठीक आहे, पण हे सगळं करणार कधी आणि ह्याचं मॅनेजमेंट कोण करणार? आय मीन मला माहिती आहे की ऐश्वर्या करणार, तरी पण विचारलं. नाही, ऐश्वर्या नाही, याचं सगळं मॅनेजमेंट माझा सारंग करेल. आज मौसम बड़ा बेईमान है बड़ा. गुदगुल्या करू नकोस. ओके, काय झालंय? तू सांग ना काय झालंय. मला नाही माहिती काय झालं, सांग. बोल, पटकन बोल. खरंच माहित नाही? नाही माहिती. तू नाटकं करतोयस ना? तुला बरोबर माहितीये मी कोणाबद्दल बोलतोय. नाही माहिती मला. बोल, पटकन बोल, मला कामं आहेत. ठीक आहे, पटकन बोलतो. सावली. कोणाची सावली? अच्छा, कोणाची सावली? सांग बरं, कोणाची सावली? कोण सांग? ते मला काय माहिती, बोल पटकन. तुला खरंच माहित नाही? नाही माहिती मला. साहेब, ती मुलगी जिला तुम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलात, मग तिच्याबरोबर तिच्या घरी गेलात, मग तिच्या हातचा सुमधूर चहा प्यायलात, ती सावली. हा, तिचं नाव सावली होतं नाही का? अरे बघतोस काय, मदत केली मी तिला. माझ्या जागी तू असतास, तू पण मदत केली असतीस नाही का? इट्स कॉल्ड ह्युमॅनिटी. ह्युमॅनिटी. अच्छा. कमाल आहे की नाही? म्हणजे एखादा तरुण मुलगा एखाद्या तरुण मुलीला मदत करतो, ह्याचा अर्थ काय समजावा माणसाने? योगायोग होता तो. योगायोग? अच्छा, म्हणजे तुमचं भेटणं, मग त्यानंतर तुम्ही हॉस्पिटलला जाणं, मग तिच्या घरी जाणं आणि मग तिच्या हातचा चहा पिणं, एवढे सगळे योगायोग एकत्र. मला असं वाटतं की तुझी आणि तिची भेट व्हावी असा देवाचा प्लॅन. देवाचा नाही, तुझा प्लॅन आहे. आय विश माझा प्लॅन असता, पण तसं नाही. तुला सावली आवडली ना? नाही. खरंच? अरे खरंच बाबा, मला असं वाटतं की तुला आवडली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.